तेरे मेरे सपने अब एक रंग है, वो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं। हो तेरे मेरे सपने अब एक रंग है, वो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं। मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना, जैसे बहार आने पर तय है फूल का खिलना। मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना, जैसे बहार आने पर तय है फूल का खिलना। ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है, वो जहाँ भी ले जाए राहें हम संग हैं। तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे ये दो नैना चांद और सूरज मेरे, तेरे दुख। Good evening all of you. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी तजीम खान आणि प्राध्यापक पठाण सर आणि प्राध्यापिका पठाण मॅडम हे माझे नाना आणि नानी. मी गणेशा पठाण आणि हे माझे दादाजी आणि दादीजी. आज माझे नाना आणि नानी यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आणि आजचा हा दिवस आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. आमच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण सर्व आवर्जून इथे आलात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आभारही मानते. तुम हमेशा संग, जिंदगी के सफर में रहना तुम हमेशा संग, हर पल हर वक्त खुदा भरे खुशियों के रंग. हो पल मुस्कुराओ, चाहे जो भी हो पल, खुशियां लेकर आए आने वाला कल. हैप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू. मैं आज दादाजी और दादीजी को दिल से पूरे फैमिली की तरफ से कॉन्ग्रेचुलेशन कहना चाहती हूँ. इस लंबे 50 साल के सफर में आपने एक दूसरे का साथ देकर अपने सपने पूरे किए हैं. आज हम जो भी है आपकी वजह से ही है. एंड थैंक यू फॉर एवरीथिंग. मैं और एक चीज कहना चाहती हूँ, हमारे ग्रैंड पेरेंट्स हमारे लिए सोल्यूशन बैंक है. चाहे पढ़ाई की कोई प्रॉब्लम हो या जिंदगी की, दे हैव ऑल द आंसर्स. दे आर टू गॉड फॉर हैविंग सच अमेजिंग ग्रैंड पेरेंट्स. अपनी बाहों के झूले में झुलाया हमको, अपने बाहों के झूले में झुलाया हमको, अपने आंसू छुपाकर ने ग्रैंड पेरेंट्स बनाया जन्म. थैंक यू. अब मैं तजीम से रिक्वेस्ट करती हूँ कि पूरी फैमिली के तरफ से उनके लिए एक गाना डेडिकेटेड पेश करें. सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का
धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। उनकी छाया रहे रहती दुनिया तक, एक पल रह सके हम ना जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है, धरती पे रूप माँ बाप का, उसकी धाता की पहचान है, शान है। धरती पे रूप माँ बाप का, उसकी धाता की पहचान है। थैंक यू। आता मी सांगितलं आज से पहले, आज से ज्यादा, आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी, ऐसी मीठी, इतनी सुहानी, ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली आज से पहले। इसको संजोग रहे या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले हैं। इसको संजोग रहे या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले हैं। हम चाहे साथी पाके हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले हैं। हो तकदीरों को जोड़ दे ऐसी, इन तकदीरों को जोड़ दे ऐसी कड़ी आज तक नहीं मिली आज से पहले। सपना हो जाए पूरा जो हमने देखा, सपना हो जाए पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। ये पल जो बीत रहे हैं इनके लगा है। हो इसी खुशी को ढूंढ रहे थे हम, इसी खुशी को ढूंढ रहे थे। यही आज तक नहीं मिली आज से पहले। थैंक यू।
खूप मोठा आहे आणि ह्या काळात साहजिकच या दोघांनी खूप चढउतार पाहिले. तर चला एक छोटासा व्हिडिओ पाहूया या दोघांच्या 50 वर्षाच्या सहजीवनाचा. माणसाचं आयुष्य हे नदीसारखं असतं. अनेक लहान मोठी वळणं घेत घेत कधी संथ, शांत, धीर गंभीर तर कधी प्रचंड गतीने खळखळाट करत हा जीवन प्रवाह अविरत वाहत असतो. या कालप्रवाहात वाहून जाणारे क्षण हळूहळू साठत त्यांच्या आठवणी बनतात. अशा आठवणी ज्या आपण सगळेच मनाच्या एका कप्प्यात नेहमी जपून ठेवतो. जेव्हा हा आठवणीचा कप्पा सन्मान सोहळ्याचे सत्कार मूर्ती ज्यांना मी माझ्या आयुष्याचं फाउंडर, ज्यांनी माझं फाउंडेशन संपूर्ण आयुष्याचं लाईफ घडवलं, ते आदरणीय पूजनीय वंदनीय पठाण सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शाकिरा मॅडम. आज हा जो एक आनंद जाणवणारी सुखद संवेदना आहे. सामाजिक प्रतिष्ठा ही सगळ्यांनाच सुखद अनुभूती देत असते. आता आपण सगळ्यांनी एक व्हिडिओ बघितला. सूर्य किरण थेट अंतःकरणामध्ये पोचावी त्या पद्धतीनं त्यांच्या जीवनातले सगळे टप्पे आपल्या अंतःकरणाच्या आतल्या गाभ्यापर्यंत पोहोचले. सगळ्यांना कृतार्थ वाटतं. जीवन असावं तर असं वर्णना अशी भूमिकाही आपल्या मनामध्ये वाट्याला येते असं मी मानतो. एका बाजूला वेदना देणारी चंगळवादी तरुणाई आहे. साजिद सारखी आपल्या पालकांना, नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना सर्वणी म्हणायचं काही कारण पण नाही की कुणाचा आम्ही आदर्श घ्यायचा. साजिदचा आदर्श घ्या. इथं बरेचसे बुजुर्ग मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, वयस्कर लोक आहेत, 50शी ओढलेले सगळे आहेत. सगळ्यांच्याच ओरात स्वप्न आहेत. का आमचा असा एखादा कार्यक्रम होऊ नये? आहेत की आपली पण मुलं, नाही का आनंद मिळणार आपल्याला? पण ते अंतःकरणात पोटात असावं लागतं तर ते ओठात येताना व्यक्त होत. ते साजिदनं करून दाखवलं. मी त्यांना धन्यवाद. स्वप्नात सुद्धा यांनी पाहिलं नसेल एवढी कर्तृत्वान मुलं आपली असती. साध्य करून दाखवलं. माझे गुरुजन लोक इथं आहेत. जोके सर आहेत, व्यार पाटील सर आहेत, शिंदे सर आहेत, काजी सर आहेत. मी त्यांना मनापासून वंदन करतो. त्यांनीच मला बोलायला शिकवलं, अभ्यासामध्ये गती दिली. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर घडले, माझं काही त्याच्यापेक्षा वेगळं नाही. जशी त्यांनी सहजीवनाची 50 वर्षाची वाटचाल केली, ते गोल्डन जुबलीकडे गेले, खिरत कडून अमृत कडून शताब्दीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. आम्ही मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रतिबिंब साजी तबस्सुम. साजिद यांनी शिराळ्याच्या माध्यमिक शिक्षणामध्ये एवढी मोठी गुणवत्तेची प्रतिष्ठा मिळवलेली होती. शिवाजीराव ही धोरणं त्यावेळी मला कळलेली. तबस्सुम यांनी वसा घेतला वैद्यकीय सेवेचा. सगळ्या समाजाचं आरोग्य सेवा करायची ही भूमिका. आणि पारंपरिक धोरणानुसार नमाज, जकात, हज ही तिन्ही तत्व पूर्ण करून हाजी झालेले हे दोघं. मला अभिमान आहे अशा प्रकारचे हे गुरुजन माझ्या जीवनात आले, मला मार्गदर्शन केलं, मला मोठं केलं. मी भाग्यवान मानतो स्वतःला. एक वेळ असं साजिद पठाण त्याच्या चिरंजीवाशी मी बोलत गप्पा मारत बसलो होतो. मला उत्सुकता होती. त्यांनी आपल्या आई वडिलांना
देशामधल्या सगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा आनंद तर दिलाच, पण परदेशामध्ये सुद्धा आवर्जून लंडन सारख्या ठिकाणी 2-2 महिने वास्तव्य करून किंवा त्यांना जेवढं पाहिजे तेवढं वास्तव्य करून त्यांना आनंद दिला. पण सहज बोलता बोलता ते बोलले, व्यक्त करतोय, मला म्हणाले सर, लहान लहान मुलं माझी तिथलं कल्चर बघून मला प्रश्न विचारतात, बाबा हे काय आहे, हे असंच असतं का? त्यावेळी मी ठरवलं हे पाश्चात्य कल्चर मी माझ्या मुलांच्या परदेशामध्ये खूप मोठी मर्दुमकी कर्तृत्व करून पुन्हा भारतात आलेला भादर हा खरा देशप्रेमी साजिद मानेल. सर्व युवकांना अभिमान वाटावा अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे. कुठल्या भूल भुलैयाला भुलले नाही. आणि अशी सुखद अनुभूती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळते आहे. मी म्हणे अनेकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली असेल, कुणाला समाजभूषण मिळालं असेल, कुणाला साहित्य रत्न मिळालं असेल, कुणाला भारत रत्न मिळाला असेल, त्यामध्ये औपचारिकता असते, जिव्हाळा मर्यादित असतो. इथला जिव्हाळा जो आहे आदर्श घ्यावा, पालकांना आनंद द्यावा, त्यांना दीर्घायुष्य बनवावं हे आपण विचार करतो, पण त्यांच्या मनापर्यंत कितपत पोहोचते मला माहित नाही. अरे साजिद, तबस्सुम, साजिदची धर्मपत्नी, तबस्सुमचे पती डॉक्टर, त्यांची नातवंड, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्हाला या सुखद अनुभूतीमध्ये सहभागी करून घेतलं याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा मनापासून वंदन करतो. मला बोलण्याची संधी दिली हे माझं भाग्य मानतो आणि थांबतो. वाढदिवस आणि या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे उपस्थित आहोत, त्यांना शुभेच्छा द्यायसाठी. हा सोहळा बघितल्यानंतर त्यांचा 50वा वाढदिवस असेल लग्नाचा असं वाटलंच नाही मला. काहीतरी दुसरा असं वाटलं. त्यांच्याकडे बघताना आपल्याला एक उत्साह, प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. आणि हा 50वा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. काहींना लाभतं, पण ते अशा रीतीनं हा समारंभ तो सोहळा पार पडतो असं नाही. सगळ्यांना मुलं असतात, सगळ्यांच्याकडे पैसा असतो, परंतु जी आत्मीयता असते ते प्रेम परंतु या कुटुंबात बघितल्यानंतर आता सगळ्यांनीच त्यांचं जीवनपट बघितलं. मलाही बऱ्याच गोष्टी त्यामुळे समजले. पठाण मॅडम सरूर कॉलेजला आहे, सिनियर विभागात. आणि त्यावेळेला आज मी स्पष्ट करते की ही जोडी शिराळ्यामध्ये एकाच स्कूटरवरनं दोघांनी जायचं, दोघे एकाच विभागात. आणि इतकं नजर के सामने जिगर के पास असताना त्या काय राग असते असं वाटायचं त्यावेळेला. इतकं छान असतं ना. परंतु जी शिक्षणाची आवड असते किंवा जी उर्मी असते ती शांत बसू देत नाहीये. मॅडम जेव्हा सरूरला आल्या तेव्हापासून मी त्यांचं सांगितलं असते. बऱ्याच वेळेला त्यांच्या गाडीतून आम्ही दोघे जायचं. जी आमची चर्चा व्हायची ती सगळी साहित्यिक असायची, वैचारिक असायची. एखादा चांगला आर्टिकल त्यांनी वाचलं असेल तर मला लगेच सांगायचं, मॅडम ते आम्ही मॅगझिन बघितलं, तुम्ही सुंदर वाचा. मी एखादं माझ्या वाचनात महादेवी वर्मा किंवा कबीर वगैरे मध्ये दोघींची व्हायची. आणि मला चांगली मैत्रीण मिळाल्याचं मला त्याला खूप आनंद झाला. मुलं चांगली निपजणं. आई मला असं वाटतं की पुण्य कमवायचं, देवधर्म करायचा आणि स्वर्ग मिळवायचा, मोक्ष मिळवायचा, त्याच्यापेक्षा की या धर्तीवरती आई वडील हे परमेश्वराचं रूप घेऊन आलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये जेव्हा लहानपणी बाबा आपल्याला खांद्यावर बसून गावभर फिरवत असतो ते म्हातारपणी कळतं
अरे तो देव होता, त्याच्या खांद्यावर बसून आपण फिरलेलो होतो. तोपर्यंत बाप आपल्याकडे नसतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जोपर्यंत आपले आई वडील आहेत, मी आज एवढंच सांगणार की त्यांना प्रेम आहे. जगायला काय लागतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कोरोनाने सगळ्यांना दाखवून दिले आपल्याला जगण्यासाठी काय लागतं. श्वास तर लागतोच, पण त्याच्या या वयामध्ये आता औषधं लागतात गरजेचे. पण जर कुटुंबाचं प्रेम असेल, कौटुंबिक भावबंध असतील एकमेकांमध्ये, तर नक्कीच जगायला एक उर्मी मिळते, एक आनंद मिळतो. तर सरांचा जो संघर्ष शिक्षणाचा असेल, हे मी आता ती भीड बघत असताना माझ्या लक्षात आलं की या दोघांच्या परिस्थितीमध्ये प्रचंड गती आहे. तरी सुद्धा या दोघांनी ती तडजोड आपण म्हणतो ती सुंदर रीतीने केलेली आहे. मॅडम अतिशय सुखाची सुखवस्तू आणि विद्याविभूषित अशा कुटुंबातल्या, आणि सरांची तेवढीच प्रतिकूल 50 वर्ष हा जो संसाराचा जो रथ आहे तो छानपणे केलेला आहे. याचा अर्थ असा नाही प्रत्येकाच्या रथात काही ना काहीतरी वाद असतात, चढ उतार असतात. दोघांनीच आवरायचं असतं, एकानं पसरलं दुसऱ्यानं आवरायचं असतं. वाद प्रत्येकाच्याच असतात, पण ते संध्याकाळपर्यंत असावे. थोड्या वेळ मधल्या सुट्टीसारखी असावी आपण आणतो, किंवा हाटला गेल्यानंतर गावामधून आपण जमजमचं पाणी आणतो आणि ते फार पवित्र मानतो, ते फार जमतो. मला असं वाटतं आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी जे आहे ना. धन्यवाद मॅडम. यानंतर प्राध्यापिका पुष्पा पाटील मॅडम, सांगली. सुवर्ण महोत्सवी लग्नाच्या वाढदिवसादिवशी आपण एकत्र आलो, खरोखर फार समाधान आनंद वाटतो. आता या दोघांच्या संदर्भात काय बोलायचा हा प्रश्न माझ्या समोर येतो. कारण आम्ही दोघी 49 वर्षापूर्वी 75 साली सहकारी म्हणून भेटतो आणि आज भेटतो 70 ते 75 वयवर. त्यावेळेचा आवाज आमचा म्हटलं तर दे दनादन. आणि आज आम्ही अडखळ करतो, विसरतो. पण ह्या जीवन प्रवासामध्ये आम्ही जे अनुभव, एकमेकींच्या हातामध्ये हात धरून आम्ही जे काम केलं, खरं म्हणजे आम्ही दोघी सुरुवातीला हायस्कूलला लागलो. त्यानंतर शिक्षणाची आवड, MA केलं, पठाण सरांनी MA केलं, त्या कॉलेजकडे सरकल्या. त्यानंतर माझा नंबर आला, मी कॉलेजकडे सरकले. मैत्री की अव्याह. खरं म्हणजे शारीरिक जीवन, सामाजिक जीवन, राजकीय जीवन यांचा जीवनपट आपण पाहिलेलंच आहे. त्याविषयी मी काही बोलू इच्छित नाही. पण आमची 2 कुटुंब जेव्हा 75 सालापासून आज तागायत 49 वर्ष आम्ही, आमची मुलं आणि आमची नातवंड यांनी हा सहवास, हा प्रेम, हा जिव्हाळा जपलेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आणि ही आपुलकी पुढे या मुलांनी जपावं. एक लहानशी गोष्ट मला आठवली की आमची मुलं लहान होती. साजिद 2री 3रीला, त्यानंतर अर्चना 1 वर्ष मागून साजिदनं पुस्तकं घ्यायची विकत, ती पुस्तकं अर्चनाला द्यायची, अर्चनाने तीच पुस्तकं तैशूला द्यायची, तैशूने तीच पुस्तकं अमितला द्यायची. अमित बिचारे एवढा रडकून द्यायचा की मला शेवटी बाकी पुस्तकं मिळतात. पण तर आयुष्याच्या जीवनाच्या या प्रवासामध्ये अनेक लोक भेटतात, ओळखी होतात, आपण बोलतो, एकमेकांच्या सहवासात राहतो. पण आपल्या जीवनाचा एक भाग झालेले जे कुटुंब असतं, तसं पाटील आणि पठाण कुटुंब आहे. आणि हे असंच राहू दे एवढंच मी प्रार्थना करते. आणि पठाण मॅडम म्हणजे शाक्तिराज पठाण सरांना स्वास्थ्य मिळो एवढंच मी प्रार्थना करते. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणते, त्यांची जी जीवन जगण्याची कठोर परिश्रम मी पाहिलं. आम्ही 2 कुटुंबांनी एकमेकांच्या सुख दुःख पाहिलं, एकमेकांना मदत केली, अडीअडचणीमध्ये आम्ही एकमेकांच्या सहभागी झालो.
तर एवढंच मी त्यांच्याबद्दल म्हणेन की या सर्व जीवन प्रसंगात कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. एवढं. यानंतर प्राध्यापक संदेश सर कराड. त्यानंतर खूप म्हणजे इमोशनल पण झालो, आनंद पण वाटला. आणि अजून तुमच्याकडे बघितलं तर मला वाटत नाही की तुमचं 50 वर्ष झाले असेल लागले. साजिदभाई काहीतरी घोळ केलाय का? आणखीच काहीतरी घोळबीळ केलं नाही, मला पटत नाही म्हणून चालते. तर इथं उपस्थित असलेले आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत. भाग्यवान अशासाठी की असं एक दाम्पत्य आपल्याला पाहायला मिळतंय की ज्यांनी 50 वर्ष एकमेकांच्या बरोबर आयुष्य व्यतीत केलंय सुखासमाधानानं, आनंदानं. ही गोष्ट बघायला खूप दुर्मिळ झाली आहे. म्हणजे आजकालचा जो जमाना आहे तो जमाना असा मी बघितला आहे की 15 दिवस झाले की बायको बॅग भरते आणि घर सोडून निघते. होय, म्हणजे आमच्या कराडमध्ये फार मोठं लग्न झालं. इतकं लग्न मोठं होतं की कल्पनेच्या बाहेर. आणि मग त्या लग्नाला मी उपस्थित होतो. खुश केली कसं काय चाललंय तर ते म्हटलं कुठलं काय म्हणजे सोडचिट्टी झाली की. म्हणजे आजकालची लग्न 50 दिवस टिकायला तयार नाही. आणि ही माणसं 50 वर्ष एकत्र कशी राहिली असतील. म्हणजे एक सुखद धक्का आहे, आल्हाददायक आहे, आनंदी आहे. अशा एका दाम्पत्याचं 50 वर्षाचं सहवास आपल्याला पाहायला मिळतोय. याच डोळ्यांनी, याच देही आपल्याला पाहायला मिळतोय. याचा आनंद होतोय. दुसरा आनंद असा आहे की यांनी जन्माला घातलेली 2 हेच आयुष्य सांगणार. तर मी त्यांची मामाची मुलगी आहे. माझं नाव डॉक्टर तजीन दिवाले. माझे आत्या जे आई होत्या फुफीजान आमच्या. तर फुफीजान मोठ्या आणि माझे वडील नूरखान पठाण हे धाकटे होते. मी लहान होते आणि मला सुट्टीमध्ये त्यांच्याकडे यायचं फार आवड होती. म्हणजे पप्पाजांबरोबर, म्हणजे दिदीचे जे पप्पा होते, पप्पा म्हणायचे सगळे. आमचे डॅडी त्यांना साहेब म्हणायचे, मालक म्हणायचे. मग पप्पाजान आमच्याकडे आले की मी त्यांच्या मागे लागून सुट्टीत इस्तापूरला येणार दिदीकडे. आणि तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल की दिदींच्या वेण्या होत्या मोठ्या मोठ्या. आणि त्या वेण्या फार आवडायची त्यांची केस. पण माझी काही एवढी मोठी वेळ येत नव्हती. मग मी तक्रार करणार, ही घालते एवढी मोठी वेणी आहे, माझं काय. मग दीदीने एक दिवस काय केलं, गंगावून आणलं आणि लावलं. ते थोडा वेळ मिरवलं मी, निघाले की ते परत. मग फुफियांकडे तक्रार, तुमची मुलगी स्वतः वेणी घालते, माझं काय. असो, मग असे काही लहान आठवणी आहेत माझ्या त्यांच्याबरोबर. आणखीन एक गोष्ट म्हणजे इथं इक्बाल भैया पण आहेत. आणि आय एम मिसिंग मुनीर भैया ऑल्सो. तर फार गंमत, म्हणजे आमची म्हणजे परवणीच होती. त्याच्या आधी पण दिदी जेव्हा पुण्याला येत होते, सुट्टीत येत होते आमच्याकडे, तर त्यावेळेला आमची परवणी असायची. कारण दिदी आणि माझी मम्मा आणि दिदी ह्या दोघी मामी आणि भाच्या नव्हत्याच. ह्या रात्री जर बोलत बसत्या तर कधी पहाट होईल बापरे काय सांगता येत नाही. त्या राहायच्या. दिदीचं लग्न तेव्हा ठरलं त्यावेळेस तिथं टिकलीची साडीचा एक ट्रेंड होता. जसं आता नवीन ट्रेंड आहे तसं टिकलीची साडी होती. तर आम्ही कॅम्प मधून ती साडी आम्ही घेतो. लाईट ब्लू कलरची साडी असायची ती बहुतेक. आणि मला फार मजा. आणि काय झालं की मी, माझी मम्मी आणि दिदी आणि फुफीजान पुढे गेल्या लग्नाच्या याच्यासाठी. इक्बाल भैया, मी, मम्मी, माझा भाऊ आणि आमची मोलकरी आम्ही बसनी फर्निचर घेऊन जायचं होतं आम्हाला. एसटीच्या डब्यावर घातल्याने गेलो. आणि त्या प्रवासामध्ये अजून मला तो प्रवास आठवतो, ते एक बसमध्ये. आणि तो झोपता झोपता असं तणके देत होता समोरच्या बाजूला. तो तणके दिला की आम्ही सगळे हसत होतो जोरजोरात. हसलं की ते उठा, तोपर्यंत बस पुढे जाणार नाही. अशा छोटे छोटे आठवणी आल्यानंतर ती लग्नाची गडबड, ते लाडू. आणि मला त्यावेळेस तिचा कान धरून उभं राहायची संधी मिळाली. जोरात पिरगळ म्हणायचं. आणि खूप क्रिएटिव्हमध्ये रॅली आज नाही येत ते, पण एक छोटंसं एक क्लिपिंग मध्ये नेऊन त्यांना पिक्चरला गेले सगळे. 3 दिवस त्या चौघांनी एवढी धमाल केली की पुतणी आहे. आणि
त्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. प्रथम मी शब्द सुमनांनी सर्वांचं स्वागत करते. समयीला साथ आहे ज्योतीची, समयीला साथ आहे ज्योतीची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची, चंद्राला साथ आहे चांदण्याची आणि सरांना साथ आहे मॅडमची. आयुष्याच्या पायरीवरती तुमच्या नवीन स्वप्नांना बहर येऊ दे आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. सर्व इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. एकच इच्छा आहे की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह, आणि तो फक्त सोहळा नसून दोन आत्म्याचे, दोन कुटुंबाचे मिलन आहे आणि एक प्रेमळ निरागस कौतुकाचे 7 जन्माचं हे नातं. कुटुंब म्हणजेच आमच्या कुटुंबामध्ये जवळजवळ 50 माणसं आहेत. म्हणजे सर, पठाण सर आणि जवळजवळ आम्ही चुलत म्हणजे भाऊ बहिणी आम्ही जवळजवळ 31 तरी आहोत आणि सर्वात मोठी म्हणजे मी आहे. तर यांचं 1974 मॅडम आणि सर आमच्या घरी आले की मॅडम बोलायला लागल्या की मध्ये आमचे चुलते बोलायला लागले की सर तुम्ही जरा थांबा माझा एक. म्हणजे सरांना बोलण्याचा तिथं प्रश्नच येत नाही, कारण सर फक्त ऐकण्याचं काम करतात आणि मॅडम फक्त बोलण्याचं काम करतात. त्यांचा वाढदिवस आहे त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्याविषयी 4 शब्द बोलावं. कारण का माझी मुलगी काय आणि माझ्या बहिणीची मुलगी काय सुलेखा, त्यांचं लग्न 20 वर्ष झाली त्यांच्या संबंध. मग त्या काळात पठाण मॅडमनी एकत्रित कुटुंबात एवढं चांगले शिक्षण घेतलं. नाहीतर आज आपण बघतो आम्हाला दो, पण त्यांनी एवढं मोठं शिक्षण घेतलं आणि आपलं घेतलं असं नाही, त्यांनी त्यांच्या मुलांनाही शिक्षण शिकवलेलं आहे. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, मुलगी डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे, नातवंडही चांगली शिकलेली आहे. त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं. तसंच त्या काळात आमच्या धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये जास्त मुलीला कोण शिकवत नसतं, तरी पण त्या काळात त्यांनी एवढं चांगलं शिक्षण घेतलं हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांचा खूप प्रेमळ स्वभाव आहे. पठाण मॅडमचा स्वभाव अतिशय प्रेमळ की आता आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमात नेहमी भेटत असतो, पण ती अगदी प्रेमानं बहिणीपेक्षा जास्त प्रेमानं मिठी मारणार बोलणार, त्यामुळे त्यांचं मला कौतुक करावं वाटतं. आता तुमची सांगायचं म्हटलं तर मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. तर त्या दोघांना पठाण छान स्वभावाचे आहेत आणि पठाण मॅडम ही प्रेमळ स्वभावाचे आहेत. तेव्हा त्यांना शुभेच्छा देते की इथून पुढं उत्तम आयुष्य लाभो आणि असं त्यांचे म्हणजे प्रगती हो आणखी नागपटातर्फे वगैरे असं शुभेच्छा देऊ. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, हमारा तुम्हारा, इसी जन्म में मिले फिर भी मिलेंगे जन्म दोबारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा. देशामध्ये इस्लामचा विरोध केलेला आहे. हॅलो, आपण या ठिकाणी आज या जोडीचा लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. अशा वेळेला काही आठवणी आपल्या भरून येतात आणि आठवणी व्यक्त करण्यासाठी संयोजकांनी आपल्याला संधी दिलेली आहे, त्याचा लाभ थोडा मी घेतोय. मॅडम आम्ही कॉलेजला एकत्र होतो
पुढे जनता हायस्कूलला आम्ही दोघांनी एकत्रित शिक्षक म्हणून काम केलं. कासमबाई आमचे दुसरे एक आस्त्याचे मित्र होते जागीर मुल्ला, ते सगळे BEd असताना आता त्यावेळेस बॅचलर लाईफमध्ये ते सगळं बॅचलर लाईफमध्ये आम्ही करत होतो आणि त्या आठवणी आमच्या आता जागे झाल्या. आज मला आठवण प्रामुख्याने सांगायची ती म्हणजे आपण पालकवर्ग मुलांच्या शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करतो, तसं या दोघांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा प्रयत्न वेगळा होता. सामान्यपणे आपले पालक काय करतो, आपण चांगल्या प्रकारच्या क्लासेसला मुलांना घालतो, भरमसाठ फी भरतो. ह्या जोडीने ते केलं नाही. या जोडीचं वैशिष्ट्य असं आहे, हे दोघे आर्ट फॅकल्टीचे आहेत, परंतु साजिदच्या 11वी-12वीच्या अभ्यासाच्या वेळेला किंवा 9वी-10वी पासूनच सायन्सच्या काही अडचणी प्राध्यापकांना भेटायचे आणि त्यांच्याकडून समाधान करून घ्यायचं आणि मग साजिदला सांगायचं, त्यांना आर्टची माणसं कशाला सायन्स अभ्यास करताय, हा म्हणजे कोण करणार म्हणले, नुसतं क्लासेसला पाठवून काही उपयोग होत नाही. आणि त्या मुलांना क्लासेसला किती ठिकाणी पाठवायचं, तो चांगळतोय, तर त्याला थांबवलं आम्ही आणि त्याच्या शंका काय आहे त्या समजावून घ्यायच्या आणि स्वतः या मंडळी दोघांनी अभ्यास करून जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली.
फुलाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे, वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. मी त्यांचा शेजारी आहे. आमची दोघांची मैत्री खूप आहे आणि मी पठाण सर आणि मॅडमना 50 संगीत 4 ओळी म्हणत आहे. जोगे सारे गाल कोणतेही कुठे नसे, जगदोकांचे असेल सुखे. स्वर्गच्या पुढे फिके पडे, स्वर्गच्या पुढे फिके पडे. दृष्टीला मगापासून आमच्यातले बरेच मित्रमंडळी आणि लोकांनी, खास करून आमची सहकारी आणि स्नेही, की ज्यांना माझं बोलणं इतके दिवस ऐकूनही कंटाळा आलेला दिसत नाही, तरी त्यांनी मला पुन्हा पुन्हा सांगतायत की मॅडम 2 शब्द तरी बोला. मी आज काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं, पण आता म्हणतायत तर आपल्या स्नेहीजनांचा आग्रह मी काही 2 शब्दच मी बोलणार आहे. हॅलो, तर हे जे काही चाललं तो आमच्या फॅमिलीच्या बरोबर, आमच्या पठाण फॅमिली संबंध, त्यांच्या सगळ्यांचा एक आनंदाचा भाग आहे. आणि तसं 50 वर्ष झाली म्हणजे काही फार मोठं पराक्रम आधी असते. तर त्यामुळं सगळ्यात आधी मी त्या परमदयाळू परमेश्वराला स्मरते आणि की त्यामुळं आपल्याला तोच देतो आणि त्याचा आनंद काय घ्यायचा तो आपल्याला तोच देत असतो. त्यामुळं मी त्याची शतशः ऋणी आहे. आणि तर मला असं म्हणायचं आहे की हे सगळं घडलं ते परमेश्वराचा आशीर्वाद, आपली वाडवडिलांची पुण्याई आणि तुम्हा सगळ्या स्नेहीजनांच्या शुभेच्छा यामुळंच हे घडत असतं आयुष्यात. तर त्यामुळं हे सगळं आनंद यात्रा असेल काय असेल ते आमच्या वाट्याला आलं हे सद्भाग्य आहे. तसं तुम्हाही माझ्या स्नेहीजनांच्या वाट्याला हा आनंदाचा क्षण येवो अशी पण शुभेच्छा मी यावेळेला व्यक्त करीन. आणि हे सगळं आता आपण साजरं करतोय तर याच्या मागं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा, माझ्या माहेरच्यांचा पाठिंबा तर प्रश्नच नाही, पण
पण सासरची 50 माणसांचं सहकार्य आणि त्यांच्या शुभेच्छा आहेत, तुमच्यासारख्या मित्रांचे शुभेच्छा आहेत. तर हे सगळं आहे. आणि आज तुम्ही लांबून लोक आलेले आहेत, लांबून आलेले आहेत. माझ्या जावयांचे नातेवाईक मुंबईपासून आलेले आहेत आणि कोकणातून आलेले आहेत. माझ्या सुनेचे नातेवाईक पण आसपासच्या भागातून आले. तर ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्याजवळ असल्याशिवाय हे घडत नसतं. तर त्यामुळं या ठिकाणी आनंद वाटतोय. मित्रमंडळी आलेली आहेत. तर मी एवढं म्हणेन की तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आप आए हमारे घर, आप आए हमारे घर, खुदा की कुदरत है. कभी हम आपको कभी अपने घर को देखते हैं. थैंक यू, धन्यवाद. पहली दफा हुआ है ये क्या, मैं मुझ में नहीं हुआ जाने क्या. पहली दफा हुआ है ये क्या, मैं मुझ में नहीं हुआ जाने क्या. अक्सर ख्यालों में दिल सोचता तुझसे है शायद कोई वास्ता, फिर से तू आए रूबरू. ख्वाहिशें तेरी मैं करने लगा, ख्वाहिशों में तेरी बहने लगा. फिदा क्या तुझ पे मैं होने लगा. पहली दफा हुआ है ये क्या. साया तेरा, चेहरा तेरा, रंग धूप से भी है सुनहरा, जिस पे ठहरा मन ये मेरा. गुजरी है छू करके आरज़ू, फिर से तू आए रूबरू. ख्वाहिशें तेरी मैं करने लगा, ख्वाहिशों में तेरी बहने लगा. फिदा क्या तुझ पे मैं होने लगा. पहली दफा हुआ है ये क्या. ज्यादा है तू हंसी, दिल नशी हुआ यकीन. दीवारों पे तूने मेरे दिल की दस्तक दी. दूर से ही हर पल तेरी है जुस्तजू, फिर से तू आए रूबरू. ख्वाहिशें तेरी मैं करने लगा, ख्वाहिशों में तेरी बहने लगा. फिदा क्या तुझ पे